नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत झडपी आरोग्य विभाग परीक्षेसाठी जे सतत विचारले जाणारे तांत्रिक वन लाइनर नोट्स आज पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या क्वेश्चनला। रक्तगटाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर याचं उत्तर काय आहे? रक्तगटाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर कार्ल लँडस्टानर याने रक्तगटाचा शोध लावलेला आहे। मानवी रक्तात कोणती शर्करा मोठ्या प्रमाणात आढळते? तर तुम्हाला माहीतच आहे, ग्लुकोज ही शर्करा मानवी रक्तात सर्वात जास्त प्रमाणात आढळते। काय उत्तर आहे? ग्लुकोज। रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण साधारण वय व लिंगाच्या प्रमाणापेक्षा कमी होण्यास काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे ॲनिमिया हे याचं योग्य उत्तर आहे। रक्ताचा नमुना घेण्यासाठी सुईला बोटामध्ये किती mm टोचवले पाहिजे? तर 3 mm हे याचं योग्य उत्तर आहे। रक्ताचा नमुना घेण्यासाठी सुईला बोटामध्ये किती mm टोचवले पाहिजे? याचं योग्य उत्तर आहे 3 mm। ब्लड कोल्ड चेन कशासाठी असते? तर रक्त संग्रहण करण्यासाठी व रक्ताचे वहन करण्यासाठी। काय असेल याचं योग्य उत्तर? ब्लड कोल्ड चेन ही रक्त संग्रहण करण्यासाठी व रक्ताचे वहन करण्यासाठी असते। लाल रक्तपेशी कमी तापमानावर किती वेळेपर्यंत गोठवून ठेवता येतात? तर 10 वर्ष हे याचं योग्य उत्तर आहे। तर लाल रक्तपेशी कमी तापमानावर 10 वर्षापर्यंत गोठवून ठेवू शकतो आपण। मानवी शरीरात सर्वात मोठी रक्तपेशी कोणती आहे? तर ल्युकोसाइट ही मानवी शरीरातील सर्वात मोठी रक्तपेशी आहे। कोणती? ल्युकोसाइट ही मानवी शरीरात सर्वात मोठी रक्तपेशी आहे। लाल रक्तपेशीचा आकार द्विअंतर्वक्र असण्याचा फायदा कोणता? काय असेल? लाल रक्तपेशीचा जो आकार द्विअंतर्वक्र आहे तर त्याचा फायदा काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर तो काय करतो? इन्क्रीज सरफेस एरिया फॉर गॅस एक्सचेंज। तो काय करतो? सरफेस एरिया आहे तो इन्क्रीज करण्याचं कार्य करत असतो। इन्क्रीज सरफेस एरिया फॉर गॅस एक्सचेंज हे याचं योग्य उत्तर आहे। फ्रेश फ्रोजन प्लाझ्मा किती तापमानाला संग्रहित केला जातो? तर -30 डिग्री सेल्सिअस। किती? -30 डिग्री सेल्सिअस या तापमानाला फ्रेश फ्रोजन प्लाझ्मा संग्रहित केला जातो। मानवी शरीरात रक्त शुद्धीकरणाच्या प्रक्रियेस काय म्हणतात? तर डायलिसिस। रक्त शुद्धीकरण करण्याच्या प्रक्रियेस डायलिसिस असे म्हणतात। मानवी शरीरात रक्त शुद्धीकरणाच्या प्रक्रियेस। चला पाहूया पुढचा प्रश्न। रक्त परिवहन संस्थेचा अभ्यास सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने केलेला आहे? तर विल्यम हार्वे हे याचं योग्य उत्तर आहे। विल्यम हार्वे या शास्त्रज्ञाने काय केलेला आहे? रक्त परिवहन संस्थेचा अभ्यास सर्वप्रथम केलेला आहे। मानवी रक्तात उपाशीपोटी सामान्य शर्करा स्तर प्रति 100 ml किती असतो? तर 80 ते 100 मिलीग्राम। 80 ते 100 मिलीग्राम हे याचं योग्य उत्तर आहे। 80 ते 100 मिलीग्राम पर्यंत। रक्ताचे वजन करत असताना कशाची काळजी घ्यावी लागते? तर रक्ताचे वजन करत असताना तापमानाची काळजी घ्यायला हवी। कशाची? तापमान हे याचं योग्य उत्तर आहे। रक्तदान पूर्वी रक्तातील घटक वेगळे करण्याचे कारण कोणते? तर रक्ताची उपयोगिता वाढवण्यासाठी। काय असेल याचं योग्य उत्तर? रक्ताची उपयोगिता वाढवण्यासाठी। रक्तातील कोणत्या पेशी फॅगोसाइटोसिस या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडतात? तर WBC। तर व्हाईट ब्लड कार्पस्कल हे याचं योग्य उत्तर आहे। WBC म्हणजेच व्हाईट ब्लड कार्पस्कल। चला पाहूया पुढचा प्रश्न। कोणत्या आजाराला ख्रिसमस रोग म्हणतात? काय? ख्रिसमस रोग? तर हिमोफिलिया। काय? हिमोफिलिया ह्या रोगाला काय म्हणतात? ख्रिसमस रोग म्हणतात। रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? तर हिमोग्लोबिनमुळे। हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा लाल रंग असतो। सर्वग्राहक रक्तगट कोणता? तर AB पॉझिटिव्ह हा सर्वग्राहक रक्तगट असतो। म्हणजे AB पॉझिटिव्ह या रक्तगटाला सर्वांचे रक्त चालते। बी लिम्फोसाइटमुळे प्राप्त होणाऱ्या प्रतिकारक शक्तीला काय म्हणतात? ह्युमरल इम्युनिटी असे म्हणतात। ह्युमरल इम्युनिटी असे म्हणतात।
चला पाहूया पुढचा प्रश्न. श्वेत रक्तपेशी व लाल रक्तपेशींचे प्रमाण किती असते? तर 1:600 असं श्वेत रक्तपेशी व लाल रक्तपेशी यांचे प्रमाण असते. श्वेत म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी. लाल रक्तपेशींच्या संख्या कशाद्वारे जाणले जाते? तर लाल रक्तपेशींच्या संख्या या MCV द्वारे जाणल्या जातात. संपूर्ण रक्ताचा संग्रह होण्यासाठी किती तापमान आवश्यक असते? तर 2 ते 6 डिग्री सेल्सिअस. काय याचं योग्य उत्तर? 2 ते 6 डिग्री सेल्सिअस हे याचं योग्य उत्तर आहे. संपूर्ण रक्ताचा संग्रह होण्यासाठी 2 ते 6 डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक असते. लाल रक्तपेशी व प्लाझ्मा यांच्या संग्रहासाठी सर्वोत्तम बॅग कोणती? तर दुहेरी बॅग हे याचं योग्य उत्तर आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? दुहेरी बॅग हे याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या परिस्थितीत श्वेत रक्तपेशीची संख्या वाढत नाही? तर लिकोपेनिया. काय असेल याचं योग्य उत्तर? लिकोपेनिया हे याचं योग्य उत्तर आहे. लाल रक्तपेशीचा व्यास साधारण किती असतो? तर 4 मायक्रॉन. किती असतो? याचं योग्य उत्तर आहे 4 मायक्रॉन लाल रक्तपेशीचा व्यास असतो. रक्त कोठे शुद्ध केले जाते? तर किडनीमध्ये रक्त शुद्ध केले जाते. कोठे? किडनीमध्ये रक्त शुद्ध केले जाते. चला पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या घटकामुळे शरीराच्या रक्तात गुठळ्या होत नाहीत? तर हिपॅरिन या घटकामुळे रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. काय असेल याचं योग्य उत्तर? हिपॅरिन हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. सर्वदाता रक्तगट कोणता आहे? तर O निगेटिव्ह हा सर्वदाता रक्तगट आहे. म्हणजे O निगेटिव्ह हे रक्तगट आपण AB, B किंवा AB रक्तगट असलेले घेऊ शकतात. सर्वदाता म्हणजे देऊ शकतो कोण? O निगेटिव्ह असलेला व्यक्ती. रक्त गोठण्यासाठी कोणती रक्तपेशी अनिवार्य असते? तर प्लॅटलेट्स हे याचं योग्य उत्तर आहे. रक्ताचे सामान्य घनत्व किती असते? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.048 to 1.066 हे याचं योग्य उत्तर आहे. तिहेरी बॅग यांचा संग्रहण यासाठी वापरतात RBC प्लस प्लाझ्मा प्लस प्लॅटलेट. तिहेरी बॅग म्हणजे काय असणार आहे? RBC रेड ब्लड कॉर्पस्कल, प्लाझ्मा असलो प्लॅटलेट. त्यानंतरचा पाहूया पुढचा प्रश्न. स्वस्थ व्यक्तीच्या शरीरात WBCची संख्या किती असते? तर 4000 to 11000 असते. पहिल्या हृदय प्रत्यारोपण कधी झाले? तर 3 डिसेंबर 1967 रोजी. काय झाले? 3 डिसेंबर 1967 साठी पहिले हृदय प्रत्यारोपण झालेले आहे. भारतातील पहिले हृदयाचे सफल प्रत्यारोपण कोणी घडवून आणले? तर डॉक्टर P वेणुगोपाल यांनी भारतातील पहिले हृदयाचे सफल प्रत्यारोपण घडवून आलेले आहे. योग्य उत्तर आहे डॉक्टर P वेणुगोपाल हे याचं योग्य उत्तर आहे. भारतातील पहिली ओपन हार्ट सर्जरी कोठे घडवून आणण्यात आली? तर भारतातील पहिली ओपन हार्ट सर्जरी ही ख्रिस्टियन मेडिकल कॉलेज वेल्लोरे येथे 1959 साली घडवून आणलेले आहे. कोणतं कॉलेज लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो? ख्रिस्टियन मेडिकल कॉलेज वेल्लोरे, सन 1959. चला पाहूया पुढचा प्रश्न. AB या रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर डिकोस्टेलो आणि स्टर्ली. काय आहे याचं योग्य उत्तर? डिकोस्टेलो आणि स्टर्ली यांनी AB या रक्तगटाचा शोध लावलेला आहे. दोन्ही पालकांचा रक्तगट A असेल तर अपत्याचा रक्तगट A असण्याची शक्यता किती असते? तर या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हा पाहिलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 93%. चला पाहूया पुढचा प्रश्न. दोन्ही पालकांचा रक्तगट A असेल तर अपत्याचा रक्तगट O येण्याची शक्यता किती असते? तर ही शक्यता फक्त आणि फक्त 7% असते. किती? 7%. दोन्ही पालकांचा रक्तगट B असेल तर अपत्याचा रक्तगट O असण्याची शक्यता सुद्धा किती असते? तर ही सुद्धा शक्यता किती आहे? 7%च असू शकते. दोन्ही पालकांचा रक्तगट AB असेल तर त्यांचा रक्तगट A किंवा B रक्तगट बसण्याची शक्यता प्रत्येक वेळी किती असते? तर 25% ही असते. 25%. एखाद्या व्यक्तीचे रक्त काढल्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीला रक्त देण्याची क्रिया याला काय म्हणतात? म्हणजे रक्त काढून परत त्याच व्यक्तीला रक्त द्यायचे असेल तर त्याला ब्लड डोपिंग म्हणतात. काय म्हणतात? ब्लड डोपिंग असे म्हणतात. एका वेळेस रक्तदान किती करता येते? 300 सेंटीमीटर क्यूब. किती? 300 सेंटीमीटर क्यूब एवढे रक्तदान आपल्याला करता येते.
कोणत्या परिस्थितीत दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असेल? तर RH पॉझिटिव्ह पुरुष व RH निगेटिव्ह स्त्रीचे विवाह झाला तर हे काय असेल? धोकादायक असेल. रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः कोणत्या एककात दर्शवली जाते? तर रक्त ग्लुकोज पातळी ही मिलीग्राम प्रति डेसिमीटर या एककात दर्शवली जाते. रोगजंतूशी लढणारा अँटीबॉडीज तयार करणारा कोणता प्लाझ्मा प्रोटीन आहे? तर ग्लोबुलिन. कोणता? ग्लोबुलिन हा प्लाझ्मा प्रोटीन आहे. नैसर्गिक रक्तगोठण प्रतिबंध कोणता प्लाझ्मा प्रोटीन आहे? तर हेपॅरिन. याचं योग्य उत्तर काय? हेपॅरिन हे याचं योग्य उत्तर आहे. शरीरात आत रक्त गोठू नये, गोठू म्हणजे यासाठी कोणता प्लाझ्मा प्रोटीन कार्य करतो? तर याचं सुद्धा योग्य उत्तर आहे हेपॅरिन. रक्त शरीराबाहेर आल्यास रक्ताची गुठळी बनवण्याचे कार्य कोणता प्लाझ्मा प्रोटीन करतो? तर प्रोथेम्बिन याचं योग्य उत्तर आहे. लोहित रक्तपेशीचे वैज्ञानिक नाव काय? लोहित रक्तपेशीचे वैज्ञानिक नाव आहे एरिथ्रोसाइट. काय असेल याचं योग्य नाव? एरिथ्रोसाइट हे याचं योग्य नाव आहे. पुरुषाच्या शरीरात एकूण किती RBC आहेत? तर इथे RBC दिलेले आहेत. किती आहेत ते RBC? 50 लाख RBC आहेत. 50 लाख mm. स्त्रीच्या शरीरात एकूण किती RBC असतात? तर या 40 लाख असतात. रक्तातील ऑक्सिजनचे वहन करण्याचे कार्य कोणती पेशी करते? तर RBC. रक्तातील काय? ऑक्सिजनचे वहन करण्याचे कार्य कोण करते? RBC म्हणजे रेड ब्लड कार्पस्कल. RBC. चला पाहूया पुढचा प्रश्न. RBCची संख्या वाढणे याला काय म्हणतात? तर एरिथ्रोसाइटोसिस. सायटोसिस असं RBCची संख्या वाढवण्याला म्हणतात. RBCचा जीवनकाळ किती दिवस असतो? तर RBCचा जीवनकाळ हा 120 दिवस असतो. किती? 120 दिवस. RBCचा नाश कोठे होतो? तर प्लीहामध्ये RBCचा नाश होतो. रेड ब्लड कार्पस्कलचा नाश कुठे होतो? प्लीहामध्ये RBCचा नाश होतो. चला पाहूया पुढचा प्रश्न. RBC गर्भामध्ये कोठे उत्पत्ती होते? तर प्लीहामध्ये होते. RBCची उत्पत्ती प्रौढामध्ये कोठे होते? तर लांब हाडाची मज्जा किंवा अस्थिमज्जा हे याचं योग्य उत्तर आहे. लांब हाडाची मज्जा किंवा अस्थिमज्जा. तांबड्या रक्तपेशीचा आकार कसा असतो? तर तांबड्या रक्तपेशीचा आकार हा वर्तुळाकार असतो. कसा? वर्तुळाकार असतो. कोणत्या रक्तपेशीला केंद्र नसते? तर तांबड्या रक्तपेशीला केंद्र नसते. पुरुषाच्या शरीरात किंवा रक्तात हिमोग्लोबिनचे सामान्य प्रमाण किती असते? तर 13 ते 18 ग्रॅम किंवा 100 ml. 13 ते 18 ग्रॅम किंवा 100 ml एवढे असते. मानवी शरीरात स्त्रियांच्या रक्तात हिमोग्लोबिनचे सामान्य प्रमाण किती असते? तर 11 ते 16 ग्रॅम आणि 100 ml सुद्धा असते. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास कोणता रोग होतो? तर हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास रक्तक्षय हा रोग होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे आपण टेलिग्राम लिंकला जॉईन करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.